म्हाळसा, म्हाळसा, अशी कशी आलीस तू? सेवक नाही, मेणा नाही, रथ नाही, घोडे नाहीत, तुझ्यासोबत कुणीही नाही. मला सांग, सर्व काही कुशल मंगल आहे ना? अहो हो हो, आल्या आल्याच किती प्रश्न विचाराल तिला. अक्का, नमस्कार करते. माधवी, एखादा संदेशही पाठवता आला नाही? अक्का, अहो वेळच नाही मिळाला. राहू दे म्हाळसा. पण अशी कशी एकटी आलीस तू? आले, कशी त्या ठाऊक नाही. नारद मुनींनी सांगितलं म्हणून आम्हाला कळालं तरी की तू येते आहेस म्हणून, नाही तर आम्हाला कसं कळलं असतं? नारद मुनी आले होते इथे? हो, तुला ठाऊक नाही? आजकाल मला काही ठाऊक नसतं. काय म्हणाले ते? अगं काय काय, त्यांनी सूचना दिली तू येते आहेस म्हणून. आता मी सांगतो ते ऐका. खूप दूरचा प्रवास करून तुम्ही इथे आला आहात. आधी उष्ण पाण्याने स्नान करा, न्याहारी घ्या, विश्रांती करा, मग आपण बोलू. माधवी, बाळा तूही आज जा. पाहिलं कशी अवस्था झाली आहे ते? काय झालं असेल कोणास ठाऊक. कळेल, घाई करू नका. गणेश, आपण कुठे गेला होतात? होय, एक महत्वाचे कार्य होते. परंतु गणेश, आपण कुठे निघाला आहात? मी मातेला शोधतो आहे. माता कुठे आहे? गणेश, हे मी कसे सांगू तुला? तुम्ही चिंतेत दिसत आहात. काय झाले? गणेश, म्हाळसा माझ्यावर रागावून हा जेजुरी गड सोडून गेली आहे. कुठे? नेवासेला. पण जाताना ती मला नाही भेटली. गणेश, जर ती तुला भेटली असती तर तिचा पाय इथून कसा निघाला असता? पण ती माझ्यावर रागवली आहे का? नाही. मग ती तुमच्यावर का रागवली? मी त्या दैत्याचा वध करून बानूला बरोबर घेऊन आलो म्हणून ती माझ्यावर रागवली आहे. पण तुम्ही तिला थांबवले का नाही? गणेश, मी म्हाळसेला थांबवणार नाही असं कसं होईल? परंतु ती माझं काहीच ऐकायला तयार नव्हती. तरीही तुम्ही तिला जाऊ द्यायला नको होते. गणेश, मी तुला कसं सांगू? मी तिच्या मागे देखील येऊ नये असं तिने मला सांगितलं. मी तिला तिच्या जाण्यापासून परावृत्त करेन म्हणून मी तिच्या सोबत येऊ नये असं देखील ती मला म्हणाली. पण तुम्ही काहीतरी करायला हवं होतं. मी प्रयत्न केले आहेत. आपण अंतपुरात जाऊन बोलूयात. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री भास्कराय नमः.
ओम श्री भानवे नमः. ओम श्री आदित्याय नमः. प्रणाम देवी. देवी, तुम्ही जेजुरीत नाही आहात, त्यामुळे तुमची पूर्ण प्रजा हळहळली आहे. ते मी समजू शकते. मी त्यांच्यावर प्रेम केले आहे. त्यांना माझे स्मरण होणे आणि मला त्यांचे स्मरण असणे हे स्वाभाविकच आहे. देवी, आपण लवकरच जेजुरीत परत यावे. नाही, ते आता शक्य नाही सूर्यदेव. आणि तुम्ही मला आग्रहही करू नका. माझ्या प्रजेवर तुमची कृपादृष्टी ठेवा, एवढे पुरेसे आहे. परंतु देवी, आपण निघून गेल्यामुळे गडावर कुणीही अन्न ग्रहण केले नाही. तुम्ही गडावर नसल्यामुळे सर्वच व्याकुळ झाले आहेत देवी. हो, पण आता सगळ्यांना त्याची सवय करून घ्यावी लागेल. ह्या सगळ्यालाच काळ हे एकमेव उत्तर आहे देवी. आपण जेजुरीत लवकरच परतावे ही सदिच्छा. ते शक्य होईल असं मला वाटत नाही. असो, बाणाई, देवा, अहो तुम्ही तर समधीकडे असतायसा. मला एक विचारायचं होतं जी. विचार बाणाई. तुम्ही म्हाळसा देवींसंग बोलत होतासा ना? बजी त्या निवाशाला पोचल्या का जी? सांगा जी. होय, म्हाळसा देवी त्यांच्या घरी नेवासेला पोचल्या आहेत. परंतु हे तुला माझ्याकडून कळले आहे. हे तू कोणालाही सांगू नये. नाही नाही, मी हे कुणासने बी नाही सांगणार देवा. कोणत्या विचारात आहेस बाणाई? देवा, अहो तुम्ही तर समधीकडे असतायचा. तुम्हासनी तर समद ठाव आहेत. समधीकडे ध्यान असतंय तुमचं. तरीही ह्या क्षणी तुला कोणती चिंता वाटते आहे हे मला ठाऊक नाही. देव गडावर नाही ते कुठं गेल्या ते हे कुणासनी बी ठाव नाही. त्याचाच विचार करत होते मी. देवा, अहो तुम्हासनी तर देव कुठं गेला आहे ते हे ठाव असणार. मग मला सांगा की. बाणाई, तुलाच नाही तर सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे की श्री खंडेराय कुठे आहे. परंतु मला माझ्या मर्यादा सोडून तुला हे सांगता येणार नाही. अहो पर बाणाई, मी तुला केवळ इतकेच सांगून आश्वस्त करू इच्छितो की श्री खंडेराय लवकरच गडावर येतील. खरं सांगताय सवय? होय, म्हणजे देव म्हाळसा ताईसनी माघारी घेऊन येत्याल? हे आत्ता ह्या क्षणी सांगणे उचित नाही. परंतु योग्य वेळ येताच ते सर्वांना कळेल. जी. कुठं गेला असत्याल देव? काही वार्ता? तेच जाऊन पाहतो. गडावर पाकगृह बंद आहे. कोणीही अन्नग्रहण केलेलं नाही. म्हाळसा गडावरून निघून गेल्या आहेत हे कळलं तर लोकांना सांगणं अवघड होऊन बसेल. त्यात श्री खंडेराय देखील नाहीत. येऊ का गी? गणोबा, या. काय वार्ता? देवगडावर आला आईची. एकटेच आहेत की सोबत कोणी आहे? एकलंच आईची. आम्ही आलोच. जी, मी येतो. आपण त्यांना भेटायला हवं.
म्हाळसा, मला आजही तो दिवस आठवतो आहे ज्यावेळी ह्या जेजुरीच्या सिंहासनावर आपण दोघेही विराजमान झालो होतो. म्हाळसा, ह्या जेजुरीची तू साम्राज्ञी आहेस, परंतु आज ह्या सिंहासनापासून तू खूप दूर गेली आहेस. तुम्ही म्हणालात की आपण अंतपुरात जाऊन बोलूया. होय, कारण सर्वांसमक्ष आपण असं बोलणं योग्य नाही. ह्यात अयोग्य काय आहे? मातेला थांबवण्यासाठी तुम्ही काहीतरी करायला हवं होतं असंच मला वाटतं. गणेश, तू अजूनही रागावला आहेस. खरं तर तुला काय वाटतं हे मी जाणू शकतो, परंतु त्यावेळी परिस्थिती माझ्या हातामध्ये नव्हती. श्री गणेश, तुम्ही आगमन कधी केलेत गडावर? तुम्ही गडावर आल्याची आम्हाला वार्ता देखील मिळाली नाही. खरं तर आम्ही श्री खंडेरायांना भेटायला आलो होतो, परंतु आता तुमची देखील भेट झाली. प्रधानजी, लक्ष्मी देवी, गणेश माझ्यावर रागावलाय. मी तुमच्यावर कसा रागवीन? पण मला वाईट वाटतं आहे, हे निश्चित. गणेश, त्यावेळी म्हाळसेला कोणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती. हे जेजुरी सोडून जाण्याचा तिने ठाम निश्चय केला होता. श्री गणेश, श्री खंडेराय सांगतायत ते सत्य आहे. श्री म्हाळसा देवी कोणाचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पण म्हणून तिला एकटं सोडणं उचित नाही ना? हो, तुम्ही म्हणता आहात ते अगदी योग्य आहे, परंतु आम्ही देखील आमच्या परीने सर्व प्रयत्न केले होते. मातेला मी कधीही एकटं सोडणार नाही असं सांगितलेलं होतं, आणि जोवर ती जेजुरी गडावर येत नाही तोवर माझा राग काही जाणार नाही, आणि माझी अस्वस्थता देखील जाणार नाही. गणेश, म्हाळसा कोण आहे ह्याचे तिला स्मरण नाही, परंतु तुला तरी ते ठाऊक आहे ना. म्हणून तिला एकटं सोडणं मला मान्य नाही. श्री गणेश, जे घडून गेलं ते कसं थांबवणार होतो आपण? मी गडावर असतो तर तिला कधीही जाऊ दिलं नसतं, आणि जर माता पुन्हा गडावर आली नाही तर मी काय निर्णय घेईन हे मला देखील सांगता येत नाही. गणेश, श्री गणेश खूप दुखावलेले दिसत आहेत.
माधवा, लक्ष्मी देवी, त्याला राग येणं हे स्वाभाविक आहे. आता यांचा हट्ट कसा थांबवायचा हाच मोठा प्रश्न आहे. माधवा, आता गणेश काय निर्णय घेणार आहे हे ह्या क्षणी सांगता येणं कठीण आहे. थोडक्यात ह्यातून लवकरात लवकर मार्ग काढायला हवा. आणि तो मार्ग म्हणजे म्हाळसेला जेजुरीत परत आणण्याचा असणार. परंतु ह्यासाठी म्हाळसा कधीही तयार होणार नाही हे या क्षणी तरी स्पष्ट दिसत आहे. देवी, अक्का आणि आपले पिताश्री आपल्याविषयीच बोलत होते. माधवी ही जेजुरी नाही की गडावर कुठे काय चाललं आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळी येऊ सांगशील. हो, पण ते तुमच्याशीच बोलायला इथे येणार आहेत. ते अपेक्षितच आहे. काय आहे की मी आल्यापासून अक्कांनी मला बरंच काही विचारलं आहे, पण मी काही नाही सांगितलं त्यांना. म्हटलं तुम्हाला जे सांगायचं असेल ते तुम्ही सांगाल. मला सांगावंच लागेल. तू त्याची चिंता करू नकोस. मला एकांत हवा आहे. मला माझ्या आजूबाजूला कोणीही नको आहे. हा निर्णय मीच घेतला आहे आणि हा निर्णय काहीही करून मी मागे घेणार नाही. म्हाळसा, प्रवासाचा क्षीण गेला का तुझा? हो, थोडा थकवा आहे, पण बरं वाटेल. तुम्ही दोघं कसे आहात? आम्ही श्री खंडेरायांच्या भक्तीत लीन आहोत. त्यांचे पूजन स्मरण करणे आणि उर्वरित वेळेत यथाशक्ती व्यापार करणे, ध्यान धारणा करणे आणि शक्य होईल तसा दान धर्म करणे हे सुरूच आहे. पण तुम्ही बरे आहात ना? मला तुम्हा दोघांची खूप आठवण येत होती. आम्हाला ही सदैव तुझे आणि श्री खंडेरायांचेच ध्यान होते. झालं का बोलणं तुमचं? हो, बोलतोच आहे. असं बोलून काही होणार नाही. म्हाळसा, तू सुखी नाहीस अशी दुःस्वप्न ह्यांना पडली. नारद मुनीने तू इथे येणाऱ्याची पूर्वसूचना दिली आणि तू अशा अवस्थेत माहेरी आलीस. त्यामुळे जे काही आहे ते स्पष्टपणे सांग. इथे जीव नुसता टांगणीला लागून राहिलाय. मायानंदा, थोडं शांततेने घ्या. अहो, ती कोणत्या परिस्थितीत आहे याचा विचार नको का करायला आपल्याला? अहो, किती वेळ वाट पाहायची की सारखं असं गोड गोड बोलत राहायचं? हे बघ, जे काही आहे ते मला कळायलाच हवं. आई, मी सांगते काय झालं ते. सांग, ऐकायचं आहे मला. मी जेजुरी सोडून कायमस्वरूपी इकडे आले आहे. मी पुन्हा तिकडे जाणार नाही.